कोकणातल्या त्या गूढ रात्री जंगलातून येणारा तो ढोलाचा आवाज आणि एक अनामिक भीतीची सावली. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या तर्कशास्त्राला आव्हान देईल. आजची कथा सांगण्याचं कारण म्हणजे मराठी झी5वर देवखेळ ही नवीन सिरीज, ज्याला आपण योगायोग म्हणतो, तो कदाचित एखाद्या मोठ्या खेळाचा भाग असू शकतो. सिरीजच्या गोष्टीकडे वळण्याआधी आपल्याला एक शब्द समजून घ्यावा लागेल, जो या कथेचा कोर आहे: शंकासूर. कोकणातल्या दशावतार कलेमध्ये किंवा शिमगोत्सवात तुम्ही हा चेहरा नक्कीच पाहिला असेल. पण हा नक्की आहे तरी कोण? पुराणानुसार शंकासूर हा एक असा राक्षस होता ज्याने ब्रह्मदेवाकडून वेद चोरले होते आणि तो समुद्राच्या तळाशी जाऊन लपला होता. समुद्रात तो शंकात जाऊन लपला होता, म्हणून त्याचे नाव शंकासूर पडले होते. शेवटी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेऊन त्याचा वध केला आणि वेद परत मिळवले. असे मानले जाते की शंकासुराने मृत्यूपूर्वी देवाची क्षमा मागितली आणि पश्चाताप व्यक्त केला. त्याच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे देवाने त्याला वरदान दिले की शिमग्याच्या उत्सवात तुला पहिला मान मिळेल आणि लोक तुझी आठवण काढतील. त्यामुळेच देवाच्या पालखीसोबत किंवा उत्सवात शंकासुराला महत्त्वाचे स्थान मिळाले जाते. देवखेळ ही सिरीज पाहत असताना आपल्याला समजतं की जो पाप करेल त्याचा हिशोब शंकासूर करणार, अशी त्या गावची श्रद्धा आहे. आता येऊयात मूळ गोष्टीकडे. देवखेळची कथा घडते देवतळी नावाच्या गावात. हे गाव जितकं सुंदर आहे तितकंच तिथे एक काळं गुपित दडलं आहे. गेल्या 15 वर्षापासून या गावात एक विचित्र परंपरा सुरू आहे. दरवर्षी शिमग्याच्या रात्री जेव्हा गावात शंकासूर नाचतो तेव्हा एका व्यक्तीचा गूढ मृत्यू होतो. गावकऱ्यांच्या मते हा मृत्यू नसून तो देवाचा न्याय आहे. जो अपराधी आहे त्याला देव स्वतःहून उचलून नेतो. पण या सगळ्या गूढ प्रकरणाचा तपास करण्यासाठी तिथे येतो एक इन्स्पेक्टर. तर हा एक असा माणूस आहे जो फक्त पुराव्यांवर विश्वास ठेवतो. त्याच्यासाठी हा देवखेळ नसून एक थंड डोक्याने केलेला सिरियल मर्डर आहे. पण जसा जसा तपास पुढे जातो तसं तसं या इन्स्पेक्टरला जाणवतं की हे प्रकरण केवळ खुनाचं नाही आहे. यात गावाची संस्कृती, लोकांची टोकाची श्रद्धा आणि एक अशा अदृश्य शक्तीचा हात आहे ज्याला पकडणं कायद्याच्या कक्षेबाहेरचं काम आहे. मित्रांनो, मानवी मन हे अंधश्रद्धा आणि सत्य याच्यामध्ये नेहमीच गोंधळलेलं असतं. पण जेव्हा हा गोंधळ रक्ताच्या खेळापर्यंत पोचतो तेव्हा त्याला थांबवणं गरजेचं असतं. देवखेळ ही सिरीज आपल्याला नेमका हाच विचार करायला लावते. ही गोष्ट पूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्हाला मराठी झी5वर जाऊन ही सिरीज पाहावी लागेल. हे सगळं तुम्हाला सांगण्यामागचं कारण एवढंच की शंकासूरप्रमाणेच अजून एका शक्तीला कोकणात देवाप्रमाणेच पूजलं जातं आणि ती शक्ती नेमकी कोणती आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. कोकण, जिथे माडाच्या झाडांच्या सावल्या रात्रीच्या वेळी काहीतरी सांगू पाहतात, जिथे समुद्राच्या लाटांच्या गर्जनेत जुन्या कथा दडलेल्या आहेत. आपण अनेकदा ऐकतो की लोक भूतांना घाबरतात, पण तुम्ही आधी अशा ठिकाणाबद्दल ऐकलंय का जिथे लोक भूतांच्या राजाला आपला देव म्हणून पूजतात? हो, आज आपण बोलणार आहोत कोकणच्या त्या देवताबद्दल, ज्याचा दरारा केवळ माणसावरच नाही तर इथल्या अदृश्य शक्तींवरही आहे. ते दैवत म्हणजे वेतोबा, ज्याला आपण महाराज म्हणतो, जो भूतांचा सेनापती आहे पण कोकणी माणसाचा श्वास आहे. आज आपण वेतोबाचं गूढ उलगडणार आहोत आणि शेवटी ऐकणार आहोत एक अशी सत्य घटना जी ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. वेतोबा म्हणजेच वेताळ. पुराणांमध्ये ज्याला भूतांचा राजा म्हटलं गेलंय, पण कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवलीमध्ये वेतोबा हे गावचे रक्षणकर्ते ग्रामदेवत आहेत. वेतोबाचं रूप कसं आहे? आरवलीच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला एक विशाल भव्य मूर्ती दिसेल. उंची साधारण 9 फुटांपेक्षा जास्त. अंगावर फक्त एक लंगोटी, हातात नंग्या तलवारी आणि वेताची काठी. डोळे मोठे आणि तीक्ष्ण, जणू काही ते तुमच्या आरपार पाहत आहे. पण हे रूप जितकं उग्र आहे तितकंच ते भक्तांसाठी प्रेमळ आहे. कोकणी माणूस म्हणतो, आमचो वेतोबा आमका पावलो. जेव्हा जेव्हा गावात संकट येतं तेव्हा तेव्हा वेतोबा धावून येतो, अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. पण या श्रद्धेला जोड आहे एका अशा चमत्काराची ज्याचं उत्तर विज्ञानाकडेही नाही. तो चमत्कार म्हणजे वेतोबाच्या चपला.
वेतोबाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला तिथे मोठ्या कातडी चपलांचे जोडे दिसतील. हे काही साधेसुधे जोडे नाहीत. भक्त आपली नवस्फूर्ती म्हणून वेतोबाला आपल्या चपला अर्पण करतात. आता इथे खरा चमत्कार सुरू होतो. गावकरी सांगतात की दर पौर्णिमेला आणि अमावस्येला वेतोबा हातात वेताची काठी घेऊन रात्रीच्या वेळी गावाला प्रदक्षिणा घालायला निघतो. तो पूर्ण गावाचा पहारा देतो, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती गावात शिरू शकणार नाही. पुजाऱ्यांच्या नुसार जेव्हा नवीन चपला देवाला अर्पण केल्या जातात तेव्हा त्या अगदी नव्या कोऱ्या असतात. पण काही दिवसानंतर तुम्ही जर त्या चपल्या पाहिल्या तर त्यांचे तळवे झिजलेले असतात. चपलांना चिखल लागलेला असतो. अगदी जणू काही कोणीतरी मैलोन मील त्या घालून चाललंय. विज्ञानाने यावर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले, पण कोकणाच्या मातीतील अनुभव आजही अचल आहे. आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे ती अशा एका माणसाची आहे जो देवाधर्मावर विश्वास ठेवत नाही. अनिकेत. अनिकेत मुंबईत राहणारा सुशिक्षित मुलगा आहे. एकदा तो आरवलीच्या आपल्या एका जुन्या मित्राच्या लग्नासाठी गेला होता. लग्न आटोपल्यावर रात्रीचे साधारण 12:30 झाले होते. अनिकेत मित्राच्या घराच्या पडवीत बसला होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. अनिकेतने सहज विचारलं, अरे इतका पाऊस पडतोय, गावात कोणी पहारा द्यायला नसतं का? त्याचा मित्र घाबरून म्हणाला, अरे गब्बस, आज अमावस्या आहे. आज महाराज वेतोबा स्वतः बाहेर असतात. आजच्या रात्री बाहेर पडणं सोडच, खिडकीतून बघायची पण कोणाची हिंमत होत नाही. अनिकेत हसला. त्याला हे सगळं अंधश्रद्धाचा भाग वाटला. मित्र झोपायला गेल्यावर अनिकेतच्या मनात कुतूहल जागृत झाली. खरोखर कोणी फिरतं का हा विचार करत तो हळूच घराबाहेर पडला आणि मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या वाड्याच्या झाडामागे लपून बसला. 10 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, काहीच नाही. अनिकेत स्वतःशीच हसला. पण तितक्यात अचानक पावसाच्या मंद आवाजात त्याला हवेत एक विचित्र शांतता पसरलेली जाणवली आणि दूरवरून एक आवाज ऐकू आला. टप टप टप. कोणीतरी जड पावले टाकत चाललंय. अनिकेतला वाटलं कोणीतरी माणूस असेल, पण तो आवाज माणसाच्या पावलांसारखा नव्हता. प्रत्येक पावलांबरोबर जमीन थरथरत होती. अनिकेतने झाडामागून डोका बाहेर काढलं आणि जे पाहिलं ते पाहून त्याच्या रक्ताचं पाणी झालं. अंधारात एक विशाल सावली चालत येत होती. उंची साधारण 10 फूट. त्या सावलीच्या हातात एक लांब काठी होती, जी जमिनीवर आपटली की ठुक असा आवाज येत होता. त्या सावलीच्या पायातल्या चपलांचा तो टप टप आवाज काळजाचा ठोका चुकवणारा होता. जशी ती सावली अनिकेत लपला होता त्या झाडाजवळ आली, तसा अनिकेतला एक तीव्र वासाचा अनुभव आला. जसा पावसाने भिजलेला मातीचा आणि जुन्या कातळाचा येतो तसा. ती आकृती थांबली. अनिकेतचा श्वास रोखला गेला. त्या सावलीने मान वळवली. अनिकेतला त्या अंधारात फक्त 2 चमकणारे डोळे दिसले, जे निखाऱ्यासारखे लाल होते. त्याला साक्षात मृत्यूसमोर उभा दिसला होता. ती आकृती अनिकेतकडे फक्त 2 सेकंद पाहत राहिली आणि मग पुढे चालत गेली. अनिकेत तिथेच बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवशी जेव्हा गावकऱ्यांनी त्याला शोधलं तेव्हा तो तापाने फणफणला होता. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने सगळं सांगितलं. गावचे जुने लोक म्हणतात की अरे पोरा, तू वाचलास, कारण तुझा हेतू वाईट नव्हता. वेतोबाने तुला फक्त दर्शन दिलं, दंड नाही. अनिकेत जेव्हा मंदिरात गेला तेव्हा त्याने पाहिलं की आदल्या दिवशी भक्ताने अर्पण केलेल्या नवीन चपलांच्या जोडावर ताजी माती लागली होती आणि त्याचे अंगठे झिजले होते. मित्रांनो, ही कथा काल्पनिक वाटू शकते, पण आरवली आणि आसपासच्या गावात असे अनेक अनिकेत तुम्हाला सापडतील ज्यांनी वेतोबाचं अस्तित्व अनुभवलंय. कोकणात वेतोबाला घाबरत नाही तर त्याचा आदर करतात, कारण तो वाईट प्रवृत्तींसाठी भूत आहे, पण सामान्यांसाठी तो बाप आहे. वेतोबाची कथा ही आपल्याला शिकवते की श्रद्धा जिथे असते तिथे तर्क संपतो. विज्ञानाला न सुटलेली अनेक कोडी आजही कोकणाच्या भूमीत जिवंत आहेत. जर तुम्ही कधी कोकणात गेलात तर आरवलीच्या वेतोबाचं दर्शन नक्की घ्या. पण लक्षात ठेवा, तिथे गेल्यावर काही मागा किंवा नका मागू, पण मनापासून नतमस्तक नक्की व्हा, कारण तिथे साक्षात भूतांचा राजा तुमचं रक्षण करण्यासाठी उभा आहे. तुम्हाला ही माहिती आणि कथा कशी वाटली? तुमच्याकडे अशा कोणत्या कोकणातल्या प्रसिद्ध गूढ गोष्टी असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूयात पुढच्या रविवारी.